मगाचाच मुद्दा मी परत थोडा पुढे नेतो की आपण इतके ऑनलाईन झालेलो आहे आणि त्याच्यामुळे ऑनलाईन असताना आपल्या सगळ्या सुखदुःखांपासून, भोवतालापासून, अवतीभोवतीच्या आपल्या नातेवाईकांपासून, स्नेही सखे सोबत्यांपासून आपण दुरावत चाललेलो आहोत. हे सगळं जे सोशल नेटवर्किंगचं शल्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या एका कवितेमध्ये केलेला आहे. ती कविता मी आपल्यासमोर ठेवतो. फेसबुकाच्या वॉलवर दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून तो वाट बघत बसला कमेंटच्या पावसाची. फेसबुकाच्या वॉलवर दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून तो वाट बघत बसला कमेंटच्या पावसाची. थोडंसं पेज रिफ्रेश केलं आणि बघतो तो काय, लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः धो पाऊस. खरंच किती सोशल होत चाललोय आपण. खरंच किती सोशल होत चाललोय आपण या नेटवर्किंगच्या जमान्यात. खरंच किती सोशल होत चाललोय आपण नेटवर्किंगच्या जमान्यात. सगळ्याच समस्यांवर आपण अशी मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तरं. सगळ्याच समस्यांवर आपण अशी मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तरं आणि चॅट करता करता करून घेतो आपल्याही संवेदनांचं ॲब्रिव्हिएशन. सगळ्याच समस्यांवर आपण अशी मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तरं आणि चॅट करता करता करून घेतो आपल्याही संवेदनांचं ॲब्रिव्हिएशन. कम्प्युटरच्या छोट्याशा विंडोतून क्रिया प्रतिक्रियांचे उमटत राहतात ग्रीन, ऑरेंज आणि आयडल आयकॉन्स. कम्प्युटरच्या छोट्याशा विंडोतून उमटत राहतात क्रिया प्रतिक्रियांचे उमटत राहतात ग्रीन, ऑरेंज आणि आयडल आयकॉन्स. भावना पोहोचवण्यासाठी उमटतात इमोकॉन्स. स्माइली असतात ना वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या. भावना पोहोचवण्यासाठी उमटतात इमोकॉन्स. कुणाकुणाशी चॅट करत राहतो आपण आणि ऑनलाईन सुखदुःखांच्या गोष्टी करत होत जातो ऑफलाईन आपल्या भोवतालच्या जगापासून. असं सगळं जागतिकीकरणानंतरचं नव्वदोत्तरी सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचंच कुठंतरी प्रतिबिंब या सगळ्या 90 नंतरच्या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एका बाजूला लोक असं म्हणतात की 90 नंतरची मराठी कविता ही तशी मराठी कविता राहिलेलीच नाही. पण आता तुम्ही पाहता आहात की 90 नंतरची मराठी कविता कशी सशक्त आणि सक्षमपणे आपली मराठी कवितेची परंपरा पुढे नेते. तर हाच सगळा धागा पुढे नेण्यासाठी मी आता प्रकाश होळकरांना विनंती करणार आहे. त्यांची अत्यंत गाजलेली कविता ज्योतिबा आपल्यासमोर सादर करावी. प्रकाश होळकर. शेतकऱ्याच्या दुःखाबद्दल फारसं काही सांगण्याची नाशिक जिल्ह्याला आवश्यकता नाही. जेव्हा पिकतं तेव्हा भाव नाही, जेव्हा भाव आहे तेव्हा पदरी काही नाही, ही अवस्था. 20 वर्षांपूर्वी ज्योतिबांच्या नावाने शासनाने काही योजना आखल्या आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना, भूधारक शेतकऱ्यांना काही योजनेचा लाभ होईल या अर्थाने त्या प्रसारित केल्या. पण जे काही मिळायला पाहिजे ते त्यांना मिळालं नाही. ज्यांना मिळायचं नव्हतं त्यांनी ते बरोबर पदरात पाडून घेतलं. म्हणून ज्योतिबांना उद्देशून एक पत्र नावाची कविता आहे. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. राबणारा राबत गेला कमरेला माती लागेपर्यंत आणि दाबला गेला मातीत उभा आडवा डोळ्यां देखत, त्याची कुणाला खंत नाही. पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही. पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही. आमच्या मालाची आम्हाला चोरी, पावलावर देव आणि रोजचीच वारी. आमच्या मालाची आम्हाला चोरी, पावलावर देव आणि रोजचीच वारी. असं असूनही आमच्या हातांना अजून कष्टाचं मोल आहे. तुमचा शेतकऱ्यांचा आसूड आमच्या देव्हाऱ्यातला देव आहे. असं असूनही आमच्या हातांना अजून कष्टाचे मोल आहे. तुमचा शेतकऱ्यांचा आसूड आमच्या देव्हाऱ्यातला देव आहे. घराचे वासेच जेव्हा मोडकळीला येतात आणि कुडाच्या भिंती कलून जातात, कुडाच्या भिंती कलून जातात, तेव्हा तुम्हीच होतात मेढीचं लाकूड आणि सावरून धरता साऱ्या घरांचा तोल. तोच चुना, तोच कात, नाचली सोंग पेटली रात.
तोच चुना तोच कात नाचली सोंग पेटली रात आम्ही भुरळून जातो इथल्या दलालांच्या गोष्टीला जुंपतो नव्याने गाडी सजवतो घाट्या घुंगरांनी बैलांचे गळे पण अंगावरची माशी उडवण्या एवढी ताकद नाही अंगात ते साज कसे पेलवणार पण अंगावरची माशी उडवण्या एवढीही ताकद नाही अंगात ते साज कसे पेलवणार आमचेच चाबूक आमचेच हात आमचेच चाबूक आमचेच हात काळजाखाली केले वार ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला शेतकऱ्यांचं हे सगळं शल्य असंच पुढे घेऊन जाणारी एक वेगळी कविता भरत दौंडकर आपल्यासमोर आता पेश करेल. भरत. मगाशी सांगितलं की सगळं पुढं जातंय पण जे मागं राहिलेत त्यांच्यासोबत फक्त कवी थांबत असतो त्यांना पाहण्यासाठी. गुरुजी विचारतात मुलांना प्रश्न की घरांचे प्रकार सांगा उतरत्या छपराची घरं धाब्याची घरं पण कवी पाहतो की काही मुलं वर्गात अशी असतात की त्यांना घरच नसतं. त्यांनी आपल्या घराचा प्रकार कोणता सांगायचा. मी लहान असताना मला गुरुजीला सांगता आलं नाही माझ्या घराचा प्रकार कोणता पण मी आता कवी झाल्यानंतर मी गुरुजीला ठामपणे सांगू शकतो. ती खाण कामगारांवरची एक वेगळी कविता मी तुमच्यासमोर मांडतो. माझ्या कवितेचं नाव आहे भटकी शाळा. गुरुजी तुम्ही शिकवता ती शाळा आमची नाही. गुरुजी तुम्ही शिकवता ती शाळा आमची नाही. जी खाणीच्या धडी खाली भरते ती आमची शाळा. तिथे आमचे हात पेन्सिल नाही सुतकीचा दांडा पकडतात आणि एका ठोक्यात दगडाला चीर पाडून पहिला धडा गिरवतात. गुरुजी पहिला धडा गिरवतात. आमची एकच असते प्रार्थना सुटण्याआधीच आमची शाळा कोसळू नये आमच्या अंगावर. सुटण्याआधीच आमची शाळा कोसळू नये आमच्या अंगावर आणि रक्त सांडलं तरी आळ येऊ नये रंगावर. गुरुजी आळ येऊ नये रंगावर. आम्ही काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या छडीला. आम्ही काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या छडीला. दणका बसून रक्त कळकते तीच शिक्षा वाटते गोड आणि चुकी नसतानाही गुरुजी हातावरती किती येतात फोड. गुरुजी हातावरती किती येतात फोड. तुम्ही शिकवलं का कर्कटकच्या साह्याने 2 बिंदूतलं अंतर कसं काढायचं. तुम्ही शिकवलं का कर्कटकच्या साह्याने 2 बिंदूतलं अंतर कसं काढायचं. आम्ही कवा शिकणार पाल आणि बंगला यातलं अंतर कसं तोडायचं. पाल आणि बंगला यातलं अंतर कसं तोडायचं. जाऊ द्या गुरुजी भटकी शाळां भटकीच पोरं. दगडांचे प्रश्न आणि हातुड्यांची उत्तरं. दगडांचे प्रश्न आणि हातुड्यांची उत्तरं पण एक मात्र खरं एकदा का टाकलं या हजेरीत नाव परत कवाच खोडता येत नाही. गुरुजी एकदा का टाकलं या हजेरीत नाव परत कव्हाच खोडता येत नाही. खाणीची शाळाच अशी असते पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. पुढून मागून लय होती ठिगळं पण कवाच वाटली नाही लाज. मरून तर लय वेळा झालंय आता जगण्याचं पण आलंय माज. खरं सांगा ना गुरुजी खरं सांगा ना गुरुजी जन्मभर होती उघडी ती शाळा कशानं झाकायची. आता सगळं दिलंय फेकून पण दाखल्यावरची जात कुठं फेकायची. गुरुजी दाखल्यावरची जात कुठं फेकायची. प्रभाकर साळेगावकरांना मी आता विनंती करणार आहे की त्यांनी त्यांची एक कविता आपल्यासमोर सादर करावी. भरत दौंडकरचाच धागा पुढे ठेवतोय मी. मध्यंतरी सकाळने दप्तराचं ओझं या विषयावर बरंचसं काही प्रतिक्रिया वगैरे होत्या. मी शिक्षक आहे. मला शाळेतल्या मुलांनीच विचारलं की सर तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हणलं मी 5-10 वर्षापूर्वी कधीतरी एक कविता लिहिलेली ती कविता तुम्हाला ऐकवतो मुलांना. मुलं खुश झाले. ती कविता मी आता तुमच्यासमोर सांगतोय. कवितेचं शीर्षक आहे म्हणे माझी आई शिकलेली नव्हती. म्हणे माझी आई शिकलेली नव्हती. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी एक लेखणीचा तुकडा झालंच तर पाटी पुसायला एक फडकं आणि तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी
लेखणीचा तुकडा, झालंच तर पाटी पुसायला एक फडकं आणि तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तरीही जात्यावर दळता दळता मी दिसलो की गोड गळ्यावर म्हणायची, शाळेची घंटा घणा घणा वाज, शाळेची घंटा घणा घणा वाज, बंडू बाळाला माझ्या होई दप्तराचं ओझ, बंडू बाळाला माझ्या होई दप्तराचं ओझ. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं माझ्या कानात रुंजी घालतं. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं माझ्या कानात रुंजी घालतं. आणि माझ्या शिकलेल्या मनाला पटतच नाही की कितीतरी पुढचं पाहणारी माझी आई म्हणे शिकलेली नव्हती, माझी आई म्हणे शिकलेली नव्हती, माझी आई म्हणे शिकलेली नव्हती. आईचा संदर्भ आला म्हणून आपले जे कविमित्र आहेत प्रशांत असणारे, त्यांची कविता, छोटी कविता आहे, ते असं लिहितात आईच्या संदर्भात किंवा आई आणि मुलांच्या संदर्भाच्या संदर्भात. मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाहीये. मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाहीये. वडील म्हणाले, अगये दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाहीये. रात्रभर ती बिचारी दिव्याची वात वर खाली करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जमत राहिली. तर हे सगळं चित्रण वेगवेगळ्या पद्धतीनं मराठी कवितेमध्ये येत गेलेलं आहे. मग ते कवितेत आलेलं आहे, म्हणजे मुक्तछंदात आलेलं आहे, तर ते कधी गझलेमध्ये आलेलं आहे, तर ते कधी लावणीमध्ये सुद्धा आलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ही कविता म्हणजे अभंगाच्या प्रकारात असेल, ओवीच्या स्वरूपामध्ये असेल, अष्टपदीच्या स्वरूपामध्ये असेल, अशा अनेक प्रकारामध्ये मराठी कविता प्रगल्भ होत गेलेली आपल्याला दिसते. आणि हाच सगळा धागा पकडून आता मी प्रशांत मोरेंना विनंती करणार आहे. आईचा सगळा संदर्भ आहे, आईवरची एक कविता प्रशांत मोरेंनी सादर करावी. त्यानंतर मी अरुणदादांकडे जातोय. एकूण या कवितेमध्ये मालेगावचे संदर्भ आहेत. ती कविता तुमच्या पुढे ठेवतो. कविता अशी आहे. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करम लिवल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराचं सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा.